राज्यात गणेश मूर्तींसाठी पीओपी वापरण्यावर निर्बंध आल्यानंतर गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक संकटामध्ये सापडलेले आहेत। गणेश मूर्तींचं माहेरघर अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात जवळपास घरोघरी गणेश मूर्ती साकारल्या जातात। त्यामुळे 12ही महिने गणेश मूर्ती साकारण्याचं काम या ठिकाणी सुरू असतं। या दरम्यान पेणमधील गणेश मूर्ती कारखान्यांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। आपण पाहूयात। गणपतींची मूर्ती साकारताना यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा म्हणजे पीओपीचा वापर करू नये अशी निर्बंधने न्यायालयाच्या माध्यमातून लावण्यात आलेली आहेत। यावरती राज्य सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही आणि त्याचा सर्वाधिक फटका बसतोय तो गणेश मूर्ती साकारणाऱ्या कारखान्यांना। आपण दृश्यांमधनं पाहू शकताय, ही दृश्य आपण पाहताय, ही गणपतीचं माहेरघर पेण अशी जी जगभरात ओळख आहे ती रायगड जिल्ह्यातल्या पेण मधली आहे। पेण शहर असेल, पेण तालुक्यातले अनेक गाव आहेत ज्यामध्ये जवळपास प्रत्येक घराघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती साकारली जाते। राज्य आणि देशच नाही तर जगभरातून इथल्या सुबक गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असते। त्यामुळे वर्षभर 12 महिने आणि 24 तास या कारखान्यामध्ये गणपती बाप्पा साकारण्याचं काम सुरू असतं। एरवी गणेश मूर्ती साकारणारे कलाकार असतील, रंगकाम करणारे असतील, त्याचबरोबर इतर कर्मचारी असतील, यांनी नेहमी गजबजलेले हे कारखाने आज मात्र आपल्याला निर्मनुष्य पाहायला मिळत आहे। त्याचं कारण प्लास्टर ऑफ पॅरिसला लादलेली बंदी आणि त्यावरती महाराष्ट्र सरकार घेत नसलेली कुठलीही ठोस भूमिका। प्लास्टर ऑफ पॅरिसची बंदी उठवण्यात यावी अशी आग्रही मागणी या गणेश मूर्तिकारांची आहे आणि त्यासाठी पेणमधील सर्व गणेश मूर्तिकार आज मुंबईमध्ये जाऊन थडकलेत। त्यामुळे लाखो मूर्त्या आज ज्या हाताने घडवल्या जातात त्या कारखान्यांमध्ये आज पूर्णपणे बंद पाहायला मिळते। त्यामुळे कितीचं नुकसान झालं असेल याचा अनुमान करण्यापेक्षा या कारखान्यांची अवस्था अशीच राहिली तर मात्र आता ज्या लाखो मूर्त्या साकारल्या गेल्या आहेत त्यांचं भवितव्य काय असेल याचा विचार केलेलाच बरा। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।